सायलेन्स प्लीज. बर बर हा सायलेन्स सायलेन्स. बर एवढं अगदी हा. हॅलो. फालतू झाला. हां बाबू ऐक ना. सॉरी आज नाही जमणार रे फिल्मला. कमॉन यार ट्राय टू अंडरस्टँड. इकडे आली आहे ना. अरे बोर्डाची एक्झाम आहे काय करू. सॉरी ऐक ना तू जा ना एकटा प्लीज प्लीज. चिडतोस कशाला मला विचारून काढलीस का तिकीट. कमॉन यार चिडू नको ना. नाही मला ॲक्च्युली मला वेळ लागणार. ऐक ना तू जाऊन ये ना प्लीज प्लीज. चिडू नकोस ना म्हण्या प्लीज यार. सॉरी चिडू नकोस ना. ऐक ना. वा 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 वा. आय लव्ह यू बाबू. हा चल ठेवतो फोन. चला मुलांनो चला 2 तास झाले. हा ऐक अजून 1 तास राहिलाय. चला, चला. बाई अरे वा गुड गुड झाला. हो गुड. कसा गेला पेपर. मस्त सोप्पा होता. वाह व्हेरी गुड गुड गर्ल व्हेरी नाईस. येते हा बाई. ओके ऑल द बेस्ट बाबा. मॅडम माझा पण झाला. अरे क्या बात. वा चला. नाही काय विचारे. काय टेन्शन काय झालं. नाही हो काय सुचत नाही हो मॅडम. सुचत नसेल तर कशाला वेळ वाया घालवायचा ना. देऊन टाका पेपर. हा मी पण तोच विचार करतो कशाला बसायचं ना फालतू मध्ये. नाही चला दे दे. एक मिनिट हा बाबू ऐक कॅन्सल नको करू. काढ तिकीट काढ काढ. काय 3 जण होते त्यातले 2 जण गेले. 1 राहिलाय त्याला काय फार सुचत नाही. मी पटकन येते. तिकीट काढ तिकीट. हा चला चला डन ओके. हो, थांबा ना काढून काय घेते पेपर. थांबा ना पेपर काय काढून घेताय तुम्ही. नाही आता ते तू म्हटलास ना आता येत नाही सुचत नाही काही म्हणून. आपण सुचेल ना आता तास बाकी आहे ना. सुचेल मला थोडा विचार करतो ना मी लिहितो काहीतरी. कशाला म्हणजे कशाला चांगला आहे. मी पण वेडीच आहे. कशाला पेपर काढून घेते ना. केवढा तास आहे. सुचू शकतं माणसाला. ऍक्च्युली विचार करा. अरे ली तरी. अरे वा 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 वा. लगेच फोन काढला उठले वा. मॅडम जाऊ दे मी देतो पेपर देतो. हा तेच ना ते चांगलं आहे गुड. मग 1 तास बाकी आहे ना अजून. थांबा विचार करतो होईल काहीतरी मला. मी काहीतरी करतो विचार. असं काय लिहिणार आहेस तू एवढं त्याच्यात. एवढं मी सुचलं नाही. आता काय लिहिणार आहेस. उगाच आपला वेळ घालवतो. चल ना देऊन टाक ना. तुम्हाला सांगू 5 वर्षात पहिल्यांदा 50% पेपर अटेंड केला हो मी. स्वतःच बघ फक्त स्वतःच बघ. अहो, पण दुसऱ्याचं काही बघू नको. 5 वर्ष माझा अफेअर आहे. स्वतःच बघ फक्त. अहो, मॅडम सगळं बघा तिथं फोन करतोय. हो नाही चाललंय. असं तुझ्यामुळे नाही. होते सगळं. अहो पण आता पहिल्यांदाच असं वाटतं की विषय सुटतील माझे सगळे. इतक्या वर्षात नाही ना सुटले. मग आता काय एवढं. काय कुठे अडले. हा काय येत काही नाहीये. काहीच येत नाही हो. त्याला काही काय मग लिहिले काय एवढं पेपरात. काय लिहिले काय. नाही हा? नाही, मी सगळे प्रश्न लिहून काढलेले आहेत. म्हणजे आता हा बघा हा प्रश्न आहे ना की फ्रेंच रिव्हॉल्युशनचा उठाव याबद्दल सविस्तर लिहा. तर मी असं लिहिलं आहे की फ्रेंच रिव्हॉल्युशनचा उठाव याच्याबद्दल सांगायचं झालं तर हा. पुढे सोडले मी लाईन सगळी. म्हणजे वा वा मला आठवलं की मी लिहिणार आहे. वा वा. आणि मग बाकी प्रश्न मला असंच लिहून काढलेले सगळीकडे. म्हणजे आठवतात तसं मी लिहित जाईन. कशाच उत्तर लिहिलेलं नाही. नाही मी प्रश्न लिहून काढलेत ना. मला आठवलं की लिहिणार ना ते. प्रश्न का लिहून काढले. नाही, प्रश्न ऐक या उठावाबद्दल जर तुला लिहायचं असेल तर तुला लवकरात लवकर जागेवरून उठवलं पाहिजे. पण उठल्यावर कसं लिहणार मी? म्हणजे जरा तिकडे सरक. मी पटकन सांगते तू लिहून घे. नको नको मॅडम कोणी बघितलं तर नको. मला मोठा एथिक्सचा विचार करतोय त्या शाळा. काठावर पास व्हायचं तर ऐक ना जरा सांगते तर. कोणी नाही इथे पटकन लिहून घे. लिही.
लिही लवकर नको, मॅडम बघतील ना सगळं, असं गप काय? ना आता लिही ना पास होशील ना मेल्या लिही हा लिही फ्रेंच सैनिकांमध्ये आपापसात जरा सावकाश त्यांच्या सावकाश सांग ना. फ्रेंच सैनिकांचं आपापसात बिनसलं त्यांच्यामध्ये हे बघ राडा झाला? राडा कसा राडा कसा होईल बाबा? मतभेद होत झाले मतभेद झाले मग त्यातले काही सैनिक बरं का तिकडे त्या फ्रान्समध्येच राहिले आणि काही आपल्याकडे आले आणि मग त्यांनी इकडे येऊन ईस्ट इंडिया कंपनी उघडली. ईस्ट इंडिया कंपनी ऐकले का? गेले का कानावरनं कधी? हां हां मग आपल्या भारतातल्या लोकांना ते काही रुचलं नाही आणि मग त्याच्याबद्दल त्यांनी नारा दिला कळलं चले जाव फ्रेंच हां आणि मग नंतर सायमन गो बॅक कळलं ऐकलंय का हे ऐकलंय का कधी हे ली सायमन गो बॅक असं झालं अशा पद्धतीने चळवळ सुरू केली चल चल कुठलं काय मॅडम हां हां नाही इंग्रजांनी भारतावर राज्य केलं तेव्हा भारतीयांनी असा लढा दिला असं मला वाटते. हे जरा काहीतरी चुकीचं वाटते फ्रेंचांचं. फ्रेंच फ्रेंच हा फ्रेंच आहे ना ते. पण ठीक आहे तसंही फ्रान्समध्ये अजून काय याहून वेगळं घडणार आहे हेच घडलं असेल ना सैन्यामध्ये मारामारी या तरी उठत पण फ्रेंच लोक कसं म्हणतील की स्वतःच्याच माणसांना चले जाऊ फ्रेंच असं कसं म्हणतील ना त्यांच्या लोकांना कसं म्हणतील ना ते. मट्टा लॉजिक लावतोयस तुला काय वाटतं मला येतच नाही काय मी बावळट आहे मी मूर्ख आहे हे बघा मॅडम तुम्ही मराठीच्या शिक्षिकात उगाच मला चुकवाल मी ए मात्र शाण्या परीक्षा देऊन इथपर्यंत आले कळलं ना बाकीचे विषय पण शिकले मी शहाणपणा शिकू नकोस कळलं ना हा चुगल ईस्ट इंडिया कंपनी रिलेटेड टू हुम फ्रेंच और एनीवन एल्स ब्रिटिश विचारे ते मगाशी काय म्हटलं होतं तुम्ही ते तू काय म्हटलं होतास मगाशी ते फ्रेंचच्या ऐवजी काय ब्रिटिश मिळालं ना हा मग तू ते खोड सगळं फ्रेंच आणि तिथे ब्रिटिश लिहून टाक ते बरोबर आहे कदाचित आणि प्रश्न फ्रेंचवर आलाय तो वा वा प्रश्न फ्रेंचवर आहे ना वा 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 तर त्या फ्रेंचच्या ठिकाणी ब्रिटिश लिहून टाक ना अरे मिळतील मार्क मिळतील लिहून टाक प्रश्न बदलला त्याने एकट्यासाठी प्रश्न बदलला अर्धा तास वाया घालवलाय मेळा माकड म्हणलं नुसतं काय ढग लिहिणारे काय माहिती त्याच्या हॅलो हा राजा हे भाई बघ ना रिक्षाचे पैसेच देते आता मी भैया कितना हवा 30 रुपया भावेजी हो मॅडम बाहेर जाऊन खाकरा गप ना गप ना हा हे काय अरे राजा आलेच ना हे काय बघ तू ठेव ना फोन मी पोचते अर्ध्या तासात पोचते तर राणू हा चल ठेव मॅडम पुरवणी द्या ना मला. अरे देवा अरे आता एवढं काय सुचलंय त्याला पुरवणी द्या ना अर्धातच बाकी द्या ना पटकन पुरवणी. कशाला पुरवण्या उगाच पर्यावरणाचा ऱ्हास मेला आता पर्यावरणाचा काय संबंध नाहीतर काय गदड आहे कागद कशापासून बनतो माहितीये का एक झाड खर्ची घालावं लागतं तेव्हा कुठे कागद होतो माहितीये का शाण्या उगाच कशाला एवढंच लेअरसाठी उगाच एवढं अख्खं झाड वाया घालवायचं हे बघा झाड एवढं मी लिहिणार नाही रोपट्या एवढं लिहिणार आहे कळलं ना. हे घे, बरं, दे, लिह. त्याच्यावर चित्रच काढणारच गाढ कुठलं मूर्ख आहे अगदी किती मिनिटं बाकी आहेत मॅडम. आहेत अजून लिहा हॅलो अरे अरे हे काय अरे मी निघालेच होते नाही मी खोटं नाही बोलत आय स्वेअर अरे हा लगेच देणार होता पेपर मी अरे मी आपण थांबूया म्हणजे स्टॉप ब्रेकअप हॅलो अरे एवढ्याशा गोष्टी कोणी ब्रेकअप नाही कर ऐक ना राजा शी जाऊ ते पेपर घेऊन टाका मॅडम. आता 3 तास पूर्ण झाल्याशिवाय तू उठ मला बघते मला सुचत मॅडम ऐका ना माझा ब्रेकअप मला ऐका ना मॅडम ऐका ना मॅडम